मंच अध्यक्ष आदरणीय बलराम सोटेकर यांना, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माझे गुरु, ज्यांना मी चापोलीचे कुलगुरू म्हणतो, अनेक हजारो विद्यार्थी त्यांनी आमच्या चापोली परिसरात घडवले, सर्वांना सन्माननीय असणारे माझे मार्गदर्शक आदरणीय श्री हरी वेलपाटक सर, मंचावर सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर सावंत सरांचं हे जे ट्युशन 2011-12 यावेळी सुरू झालं, त्याचा संघर्ष मी डोळ्याने पाहिलेला आहे. त्याच्यावर अनेक संकट आली, अनेक संकटावर मात करून कुठलीही साथ नसताना विद्यार्थ्याच्या श्रद्धेपोटी विद्यार्थ्यांना जी तरी गुणवत्ता द्यायला या ठिकाणी दिली, त्या गुणवत्तेपोटी आज ते या चाकूरमध्ये अतिशय नामांकित अशा प्रकारचे क्लासेस ते चालवतात. अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांचे करतात. दरवर्षी त्याचे बरेचसे विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण घेऊन त्या ठिकाणी यशस्वी होतात. खरं तर हे चाकूरकरांसाठी गोष्ट आहे. कुठं मुदगीर तालुक्यातून कुठलंही पाडवळ नसताना चाकूर या ठिकाणी येऊन सर्व काही नवीन असताना या ठिकाणी हे सर्व वैभव उभा करणं, हे सगळं पूर्ण क्लासेस त्या ठिकाणी चालवणं, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेणं आणि या चाकूरच्या मुलांना या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून देणं, खरंच त्यांचं काम या ठिकाणी कौतुकास्पद आहे. नेहमी त्याच्यावर ज्यावेळी आठवते त्यावेळी मला फोन करत असतात असं झालं, परंतु त्यांच्याविषयी मी थोडक्यात असं सांगेन, कारण संघर्ष कसा माहिती का, आज संघर्षामध्ये जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये इतकी गुणवत्ता भरलेली आहे. त्या ठिकाणी सायन्सचं अतिशय चांगल्या अशा प्रकारचं अध्यापन ते या ठिकाणी करतात आणि त्याच्याविषयी फक्त एवढं सांगू शकतो की मुश्किलों से भाग लेना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कर्मों में जहां होता है, हे त्यांनी स्वतः या ठिकाणी दाखवून दिलं. आणि खरंच ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज पारितोषिक मिळाले अशा सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. ज्या विद्यार्थ्यांचा क्रमांक आलेला नाही अशाही विद्यार्थ्यांनी जास्तीची मेहनत करावी आणि पुढच्या वेळेस आपणही त्या पक्षात पात्र आहोत अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.